नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर सर्वांका मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. मला माहीत आहे ब्लॉग थोडं लेट येता कारण की खूप घाई गडबड होती, त्यामुळे मग थोडं लेट टाकते ब्लॉग. तर मग मकर संक्रांती दिवशी सकाळी उठले, लवकर उठल्यावर मस्त आंघोळ वगैरे केले. त्यानंतर मग जे सुगड पूजेचं होतं तो मम्मीने पुजून घेतलेले आणि त्याच्यात सर्व टाकूच होतं, तर आम्ही टाकून दिले. त्यानंतर मग देवपूजा वगैरे करून घेतलं आणि नंतर मग बसलो डायरेक्ट पुरणपोळी बनवण्यासाठी. तर मग कारण की मम्मीक होती ऑर्डर, त्यामुळे ते बनवचे होते. मग पीठ वगैरे मम्मीने आधीच मळून ठेवलेलं आणि सारण वगैरे बनवून ठेवलेलं आणि त्या फक्त ह्या बारीक करूचा होता. मग ते एका साईडला गाणी लावलं आहे, गाणी म्हणत म्हणत आहे पटपट करून घेतले कारण की भरपूर करूचं होता आणि हात दुखतात ह्या करून करून. मग पटपट करून घेतले. पाठचं पसारा तो इग्नोर करा तुम्ही, कारण की एवढं नेहमीचंच असतं आमचं पसारं. त्या सर्व करून झाला. अर्धा सारण साईडला काढून ठेवलं आहे आणि मग अर्धा करूचं होतं त्या साईडला काढून ठेवलं आहे. त्यानंतर मग चपातीचा पीठ मळूचा होता, त्यामुळे मग चपातीचं पीठ वगैरे मळलं आहे. दुपारी जेवले वगैरे सर्व आवरले. त्यानंतर मग कपडे वगैरे चेंज करून हे बसलेले कारण की खूप दमलेले. त्यानंतर मग रात्री हे घेतलेले पनीरची बुर्जी बनवण्यासाठी. तर मग बुर्जी वगैरे बनवले पनीरचे आणि तसंच मग घेतले जेवले वगैरे होते, ती भांडी वगैरे घासले आणि तसंच गेले झोपाक कारण की खूप धमाक झालेला आज दिवसभर. त्यामुळे मग गप अंथरूण घालून लवकरच झोपान दिले. तर कसं वाटलं मिनी ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. भेटाय आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.